क्या बात है, मेरी उम्र तुम्हें लगी। महाराज पहिलीच वेळ उखळीकर नमुना, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच केशव उखळीकर आहे. आलं म्हणाला तर गेलं शेणाला, नाही तर घातलं पालतं टोपलं बसलं उन्हाला. मागण मोरी खंडोबाची वारी एकटाच माणूस आहे. मायबापाला मारणारे, दारू पिऊन धिंगाणा करणारे बघितले, माझा काही संबंध नाही महाराज. त्याचे ते बर्बाद होईल, त्याचे ते मायबापाला मारते, पण त्याला बघितलं की असं वाटतंय नरड्यावर पाय देऊन मारून टाकाव. महाराज एवढं वय झाल्यावर एवढं का बेजार होतात? पैसा करता म्हणतेत लोक. मोरीत अडकलेलं लेकरू पैशानं बाहेर आलं होतं. मी तर महाराज, काही माणसं म्हणतील एकटं माणूस, माय नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, लेकरू बाळ नाही, बायको नाही, कोणी नाही, एकटंच राहते आणि पैसा पैसाच करते. खरं सांगा तुम्हाला, माय बाप बहीण भाऊ लेकरं बाळ बायका मुलं शेती बाडी नोकरी काम धंदा सगळे, मला पैशाशिवाय कोण आहे बरं? असतील शित तर जमतील भूत. पैसा आहे म्हणल्यावरच कोण डॉक्टर वगैरे जवळ येऊन बघतील ना. पैसे असले की सगळं जग कौतुक करते. महाराज येईपर्यंत आमचे राजाभाऊ शिकर यांना भरोसा नव्हता. कारण ते म्हणले मॅच जर असला तर केवढाही कार्यक्रम दादा सोडून देते. आमच्या राम महाराजाला काळजी 2-3 दिवसापर्यंत कुठं येतं, येणार आहेत का, किती वाजता येणार, अगोदर जेवणार का नंतर जेवणार, एवढी काळजी का करतात माहिती का? ज्याची गरज आहे त्याची काळजी, ज्याची गरजच नाही. आता सकाळी आभाळ फिरू लागलं, कापूस याचणाऱ्याला बरं वाटलं का? ते खाली लोंबायलेत कापस भिजून, कशाला यायचं त्यावेळेस येत नाही ना, आता थोबाड घेऊन आलंय पावसाला म्हणायले. पाऊस तुमच्या हातात आहे का? बर महाराज येणं तरी तुमच्या हातात आहे का? महाराजाच्या हातात आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच केशव उखळीकर आहे. आलं म्हणाला तर गेलं शेणाला, नाही तर घातलं पालतं टोपलं बसलं उन्हाला. मागण मोरी खंडोबाची वारी एकटाच माणूस आहे. पण पुण्यवानाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर पुण्याचा हिस्सा कधीही आपल्या हातानं अत्तर दुसऱ्याला लावीत जाव. दुसऱ्यालाही सुगंध येतो ना आपल्या हातालाही सुगंध राहतो. फुलाची ओंजळ देत जाओ, आपल्या हातालाही फुलं त्याच्याही फुलं. घेणाऱ्याला आनंद, देणाऱ्याला आनंद. कोळशाची दलाली हात काळे. माणसाने अगोदर तर उकंडा उकरू नये. कोण कसा वागतंय त्याचं बारकाईनं आपण लक्षण बघू नये. त्याचं कर्म त्याच्या बरोबर केले, कर्म झाले, तेच भोग आले, त्याचे त्यानं केलं त्यालाच भोगावं लागलं. काही माणसं म्हणतात काय करावं महाराज, आमचे कुळी नव्हते ऐसे, हेच पिछे निवडले. देवदेव करणाऱ्याला लहानपणी मायबाप मठ लेकराला शिकवितात बघा. बाळा विठ्ठल विठ्ठल करा, जय जय करा, टाळी वाजवा. आणि त्याला बोलता आलं आणि ते कीर्तन भजनाला जाऊ लागलं की काम धंदे सोडायचे आणि कीर्तन भजन टाळ कुटीत राहायचं, फिरायले थोबाड तोंड घेऊन. आपले आपले काम बघावं, आपला आपला संसार बघावं, शिकावं, नोकरी करावं, काम करावं, कमवावं, मायबापाला सुख द्यावं. जन्मभर मायबाप बेजार झाले, त्याचं काही नाही, उठतंय की टाळ घेऊन बसतंय. महाराज खरं सांगू, आल्याबरोबर मृदंग ऐकत असताना आणि इथं आल्यावर या लेकराला बघितलं. मला परिचय नाही बरं का इथं कोणाचा, पण असं वाटतंय मी जर लग्न केलं असतं तर असलेच लेकरं झाले असते.
लावणी मृदंग श्रुती टाळ घोषण सेवू ब्रह्मरस आवडीने. आणि महाराज भगवंत भजन करायचे. भगवंत भजन करी महादेव रामपूजी सदाशिव. महाराज तुका म्हणे येते भजन प्रमाण. पण मायबापाला मारणारे दारू पिऊन धिंगाणा करणारे बघितले, माझा काही संबंध नाही महाराज. त्याचे ते बर्बाद होईल, त्याचे ते मायबापाला मारते, पण त्याला बघितलं की असं वाटतंय नरड्यावर पाय देऊन मारून टाकाव. हा, काही काही लेकरं असे आणि काही काही लेकरं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. इथं आल्यावर 2-3 गोष्टी मला समाधानपूर्वक आवडल्या. खरंच सांगतो, मी तोंडावर फटकळ महाराज आहे बरं का. मला नाही पटलं तर फटकन बोलत असतो. काही माणसं म्हणतात खरं बोलल्यावर सख्या आईला राग येतो. आमचे तुकोबर आहे म्हणतात, तुका म्हणे सत्य सांगे येऊ तर रागे येते. ते कोणाला राग आला तर हरकत नाही, द्यायची नाही ना करायची नाही. घेणं देणं कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 3-3 पेनं. अभंग नाही बरं का, लगेच प्रमाणामध्ये म्हणतात. हा, इति केशव उवाच. मी येण्याच्या अगोदर समाज, येण्याच्या अगोदर मला उशीर झाला मी कबूल करतो. आणि काय असेल ते असो महाराज, मैं देर करता नाही देर हो जाती. मी उशीर करत नाही, पण उशीर होतो त्याला मी काय करू. जेवण न करता, गोळ्या न घेता, शुगर, बीपी, अल्सर, अपेंडिस हे सगळं असल्यामुळं त्या गोळ्याशिवाय जमत नाही. खाल्ल्याशिवाय गोळ्या घ्यायच्या नाहीत. आणि शुगर 400, न जेवता उभा राहिलो, एखादा तास बोललं की असं होतं, चक्कर येऊन पडतो. त्याच्यामुळं मी राम महाराजाला सांगितलं अगोदर, महाराज काय करायचं, काही नाही, मला आवडणारं सांगतो. मला गोड आवडत आहे पण खाऊ देत नाही. महाराज शुगर आहे, झटका येऊन मरताल. मी म्हणलं खाऊन मरू द्या. आमच्या राजा भाऊनं आणलेले पेढे गाडीतच गडबडीनं खाऊन टाकले अगोदर. इथं आले मी पेढा खाऊ लागलो ना आमची आम्हाला. महाराज परळीला आल्यावर मी या जेवायला सुद्धा म्हणत नाही. 37 वर्ष झाले माझी आई वारल्यापासून मला दुसरी कोण जेवण येते. 3.5 चपात्या, भाकरी असली तर 1.5 भाकर 1 चपाती, थोडासा भात, थोडंसं वरण, भाजी आणि चटणी. इथं अगोदर सांगितलं काही करू नका, बाजरीची भाकरी करा पातळ कडक आणि हिरव्या मिरच्याचा ठ्यासा करा. काही काही माणसं म्हणले महाराज लोकाला चांगलं चुंगलं. महाराज चांगलं चुंगलं खाल्ल्यामुळंच महाराज लोक लवकर मरायले. नको म्हणेल ते खायचं. शुगर आहे, गोड खाल्लं, डॉक्टर म्हणते 500च्या पुढे शुगर गेली, कधी बी झटका येऊन मेलं. महाराज तुम्हाला खोटं वाटल, 77 वर्षाचं वय झालंय, अजूनही गाडी चालवून 8-8 तास गाडी चालवून 2-2 कीर्तन भागवत करतो. उद्या भागवत सुरू आहे औंढे नागनाथच्या अलीकड जवळ बाजारला. 2-2, 3-3 वर्षाचे कार्यक्रम बुक आहेत. इथला कार्यक्रम पत्रिकेवर बघितल्यावर म्हणलं ढासाळा गावावर राम महाराजांचा फोन, घरच्यांचा फोन, सगळा यायचं निश्चित ठरवलं. रात्री 2 वाजेपर्यंत कार्यक्रमामध्ये झी टॉकीजवर कार्यक्रम होता, शूटिंग करून घेतली त्यांनी. महाराज एवढं वय झाल्यावर एवढं का बेजार होतात? पैसा करतात म्हणतेत लोक. मोरीत अडकलेलं लेकरू पैशानं बाहेर आलं होतं. मी तर महाराज, काही माणसं म्हणतील एकटं माणूस, माय नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, लेकरू बाळ नाही, बायको नाही, कोणी नाही, एकटंच राहतंय आणि पैसा पैसाच करते. खरं सांगा तुम्हाला, माय बाप, बहीण भाऊ, लेकरं बाळ, बायका, मुलं, शेती बाडी, नोकरी, काम धंदा सगळं आहे. मला पैशाशिवाय कोण आहे बरं? असतील शीत तर जमतील भूत. पैसा आहे म्हणल्यावरच कोण डॉक्टर वगैरे जवळ येऊन बघतील ना. पैसे असले की सगळं जग कौतुक करते.
धनवंता लागीन सर्व मान्यता आहे जगी। नाही नाही, धनवंत पुरुषाशी स्त्री लवट ओकरी कैसी, कुटका देखून जैसी हलवी पुच्छाशी कुकात। त्या धनाची झाली या तुटीन स्त्री वसवसुनी लागे पाठी। धन नाही नवऱ्यानं मिळवलं आणि कुणी जर म्हणलं बाई नाव घ्या ना, ती मालकाकडे बघून डोळे मोडतीन, म्हणती पाळायन पसायन कपाळावर बसायन फुकट सोसाय, काम करून जगते, नवऱ्याची कमाई नाही मी पोसते। आता विचार करा, एका नवऱ्याला बाईनं काम करून पोसलं तर ती तीनदा हंगून काढते, सगळ्या जगाला देव पोसतोय, एकाला तरी वाटतंय का देवाचे उपकार? पोसितो जगाशी एकलाची, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही। अरे मुंगीपासून ते हत्तीपर्यंत सगळ्याच्या खाण्याची तयारी, जेवण्याची तयारी ते करते ना। आणि जगात 84 लक्ष योनीमध्ये 83,99,999 योनी उद्याच्या जेवणाची संध्याकाळच्या जेवणाची काळजी करीत नाही। एक माणूसच असा आहे पुढच्या पिढीची काळजी करते। मी गेल्यावर पोरं काय खातील, जाऊ द्या हा, पोराने नाही कमी होईल तर म्हातारपणी कसं होईल? महाराज घालून या भार राहिलो निश्चिंत, त्याच्यावर भार टाका। तुका म्हणे तुम्ही भार घातल्यावरी, तुका म्हणे तू भक्त काज काही वारी, ऐशी चराचरी कीर्ती ज्याची। देव काय वार घेतो महाराज, तुम्ही त्याचं नाव घेतलं की वाया जाऊ देत नाही। महाराज आत्याचे त्याला सुधरण आणि आम्हाला लागला सांगायला। ज्ञानोबारायानं एक अभंग लिहिलाय, 18 पुराणाचा संदर्भ देऊन, परियेसी गव्हारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंदिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्रनयन। एवढंच नाही, कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी। कर्माते शंभू मानी आपण, किती पळशी कर्माभीम। उन्हात येऊ नका, जर पुढे या, ऊन लागाय